असले तर ते शोधायला लावा आणि कुठंच नाही सापडलं तर भाट जे होते ना पहिले त्यांच्याकडं डाटा त्याचा GR काढायला लावला आपण सरकारला, ते सुद्धा करायला लावलं. देवस्थानाकडे काय पहिले नोंदी आहे त्या सुद्धा घ्यायला लावल्या. मी 22 फळ्या त्र्यंबकेश्वरात नाशिकला सापडल्या. मग त्याला धरून आणा जिथं असते तिथून ते वेगळे भाट त्याचे त्यांच्या नोंदीवर सुद्धा आरक्षण मिळतं. नाहीच मिळालं मग मी काय आलाय अरे नाहीच मिळालं मी आहे ना सगळ्या स्वारीची अंमलबजावणी फुकट करतो सोडीतच नाही आम्ही. पण तुम्ही मात्र ह्या राजकारणामुळे आपल्यात फूट नका पडून. तुम्हाला हात जोडून विनंती आपल्या लेकराचं वाटलं होईल एवढीच संधी लेकरं मोठी करायची. एक जीवनाला तुम्हाला या निवडणुकीत मी नाहीये म्हणजे नुसत्या गप्पा नाही मारत. मी जे भाषणात बोलतो तेच जनरल जीवनात करतो. तुम्हाला जे करायचं ते करा पण 100% मतदान यावेळेस मराठ्यांनी करा. आणि असा पाडताना पाडा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा. मी म्हणणार नाही तुम्ही कसा आघाडी असू नये ते माहितीच नाही तुम्ही कायमचा कार्यक्रम मारला पाहिजे इतकं पाडा. फिरून तो माणूस कवा तो बाहेर राहायला पाहिजे. यांचं एक मला आणखीन एक गणित कळत नाही राव. हे आपल्याला काय म्हणते ओबीसी आरक्षणात येऊ नका म्हणतात का नाही आपल्याला. तुम्ही आमच्या ओबीसी आरक्षण याच्याने 10-12 नेते वर दगडी येते म्हणते. मग भोपाळच्या मतदारसंघात ओबीसीचं काय करणार. मी इथल्याच नाही बोलत मी पुरा महाराष्ट्राला बोलतो. तुम्ही आम्हाला म्हणता आमच्या ओबीसी आरक्षणात यायचं नाही मग तो इथं आमच्या भोपाळच्या मतदारसंघात आहे काय. तिकडे जर्मनी फ्रान्सला तिकडे उभा राहायचं जाऊन म्हणजे आम्हाला आरक्षणात येऊ द्यायचं नाही. आणि ओपनच्या मतदारसंघात ओबीसी न भरायचं भिकटा आम्हाला मागत लागायची त्याशिवाय तर धकत बी नाही विरोध बी करायचा. मी खरंच नाही ह्यावेळेस मी मैदानात पाहिजे होतो रे मग काच कथा खेळत नाही. पण आता मी आहे बाहेर त्याच्यामुळं मी जबाबदारच नाही. जबाबदार सगळी जबाबदारी समाजाला घ्यायची. कोणाला पाडा कोणाला निवडून आणा मी कधीच सांगणार नाही. मी 2 पदावर कधीच हात ठेवत. महाराष्ट्रात एकही अपक्ष उमेदवार आपण उभा केलेला नाही. एक सुद्धा कोणालाच पाठिंबा दिलेला नाही ना कोणत्या पक्षाला ना कोणाला. काही सांगते तो आंध्रातून गणी मी गावा केलाय आंध्रातून सांगितलं तो थोडंच पुढे माझ्या पुढे मी आंध्राला उजाड काय ते समोर करतो. आंध्रात नाही उजाडत नाही. नांदेडची काहीतरी बातमी आली मी कोणाला पाठिंबा दिला त्याला तर इतकं पाडा ना तसं म्हणणाराला जे मग नाव सांगा ना त्याला तर लयच पाडावं. त्याच्या घराला सुद्धा फोडा तुम्ही. मी खोटं वागतच नाही कधी. का वागायचं मी माझ्या जातीशी वागायचं सरळ सांगितलं तो उमेदवार उभा करा ठोकात धनात दन बटणं दाबून टाका सगळे. विधानसभेला सांगणारे म्हणतो ना मी यांनी जर आरक्षण नाही दिलं यांनी जर आता आरक्षण नाही दिलं तर विधानसभेला आपल्या सगळं टक्कर यायची. 288 पैकी 92 ते 93 मतदारसंघ असे सगळ्या जाती धर्माचे माणसं जरी इकडून झाले ना एकट्या मराठ्याचे जीवावर 92-93. आता मुस्लिम समाज एकत्र आलाय दलित बांधव सुद्धा एकत्र आलाय. तिघ जण जर एकत्र राहिले ना यांचं शिकत निघत नाही. यांना दुसरीकडे टाकावं लागते तिकडे पलीकडे देऊ दमन तिकडे पलीकडे. मी खरं सांगतो खोटं न सांगत ह्याला मोठा जाते लिंगायत समाज सुद्धा 4 नंबरला ते म्हणतात आम्ही कथारलो त्यांना तुम्ही याच्यात या. यांनी जर नाही दिलं तर तुम्ही सत्ताधारी बनला पाहिजे या मताचा. मी नाही मला त्याच्यात नाही यायचं. मी कधीच जाणार नाही. मी माझ्या जातीसाठी लढायला खंबीर आहे. माझा जन चळवळीवर लय विश्वास आहे. जन चळवळीमुळे 70 वर्षात न मिळालं पण तुम्ही देणारे बना मागणारे बस एकदा देणारे बना. तुम्ही आरक्षण कोण मागत मराठा धनगर मुस्लिम 12 बलुतेदार इतक्यासाठी आरक्षण मागत यार मग निवडणूक काय तर त्यांना तुम्हीच देणारे बना ना. शेतकरी काय म्हणतो कापसाला भाव नाही कर्जमाफी होत नाही पीक विमा मिळाला कांद्याला भाव नाही द्राक्षाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीला नाही आणि निवडणूक करून देणार मग त्यांना.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.